पावसाळी अधिवेशनापूर्वी भाजप सरकारची स्थिती भक्कम आणि विरोधकांवर वरचढ असल्याचं चित्र दिसत होतं। मात्र अधिवेशन सुरू झाल्यानंतर एकामागून एक राजकीय आणि संसदीय मुद्दे सरकारसमोर उभे राहिले। जेनझी आंदोलनापासून ते धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत, अमित शहा यांच्या निवेदनापासून पोटनिवडणुकीतील धक्क्यांपर्यंत आणि महत्त्वाच्या विधेयकांवरील संघर्षांपर्यंत अनेक घटकांनी सरकारची कोंडी केली। अधिवेशनाच्या सुरुवातीला आक्रमक भूमिकेत असलेला भाजप नंतर काही मुद्द्यांवर बचावात्मक पवित्र्यात का गेला? सरकारच्या रणनीतीत नेमकं कुठे चुकलं? विरोधकांना कोणते मुद्दे हाताशी लागले आणि सत्ताधाऱ्यांवरील दबाव कसा वाढत गेला? अधिवेशन संपताना भाजपची झालेली ही पिछेहाट केवळ काही घटनांचा परिणाम होती की त्यामागे व्यापक राजकीय कारणं होती? जाणून घेऊयात या संदर्भातली सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। पावसाळी अधिवेशनाच्या काही आठवडे आधीपर्यंत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारची स्थिती मजबूत दिसत होती। तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटासारख्या प्रमुख प्रादेशिक पक्षांमधील फुटीमुळे आणि नेत्यांच्या पक्षांतरामुळे विरोधकांची बाजू कमकुवत झाल्याचं चित्र होतं। मात्र 20 जुलैला अधिवेशन सुरू होताच हे चित्र बदललं। परीक्षा पेपर फुटीच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हजारो तरुणांचा मोर्चा संसदेच्या दिशेने निघाला होता। यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर हिंसक कारवाई केली, यामुळे सरकारला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला। 25 जुलैला धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर काही आठवड्यातच बिहार आणि मध्य प्रदेशात पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालाने भाजपला आणखी एक धक्का बसला। एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या 2 मतदारसंघांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला। यापैकी बांकीपूर हा भाजपचे विद्यमान अध्यक्ष नितीन नबीन यांचा गड मानला जात होता। त्यांची राज्यसभेवर वर्णी लागल्याने बांकीपूरमध्ये पोटनिवडणूक लागली होती, जी भाजपाला गमवावी लागली। गुरुवारी 13 ऑगस्टला पावसाळी अधिवेशनाची सांगता झाली। अधिवेशनादरम्यान सरकारच बचावाच्या भूमिकेत असल्याचं दिसलं। 20 जुलैला झालेल्या पोलिसांच्या कथित अतिरेकाच्या आरोपांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी विरोधकांनी लावून धरली। मात्र विरोधकांची घोषणाबाजी आणि गोंधळामुळे अमित शहा यांच्या निवेदनात अडथळे आले। या सर्व गोंधळामुळे सभागृहातील कामकाजावर मोठा परिणाम झाला। अधिवेशनात अनेक विधेयके पुरेशा चर्चेविना मंजूर करण्यात आली। मात्र सरकारला फॉरेन कॉन्ट्रीब्युशन अमेंडमेंट बिल 2026 प्रभावीपणे मांडता आलं नाही। या विधेयकासाठी साधे बहुमत पुरेसे होते, तरीही सरकारने ते संसद सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याची शिफारस केली। याशिवाय महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेले घटना दुरुस्ती विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकही या अधिवेशनात मांडण्यात आलेले नाहीये। अधिवेशनापूर्वी ही दोन्ही विधेयके मांडली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र सभागृहातील आपले संख्याबळ किती आहे याबाबत भाजपाला पूर्ण खात्री नसल्याने सरकारने यासाठी पुढाकार घेतलाच नाही। दरम्यान जेनझींच्या आंदोलनांमागे बाह्य शक्ती आहे या आरोपांना RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी फेटाळून लावलं आहे। त्यामुळे भाजपाचा हा दावा देखील कमकुवत झाल्याचं पक्षातील एक राष्ट्रीय पदाधिकाऱ्याने सांगितलं आहे। उत्तर प्रदेशासारख्या महत्त्वाच्या राज्यात येत्या काळात निवडणुका असताना RSS आणि भाजपने विभिन्न भूमिका घेणं पक्षासाठी अडचणीचं ठरू शकतं। दरम्यान नितीन नबीन यांची पक्षाध्यक्ष म्हणून नियुक्ती होऊन 8 महिने झाले आहे, तरी नवीन टीम जाहीर झालेली नाही। मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चाही सुरू आहे, मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाहीये। त्यामुळे भाजपाच्या निर्णय क्षमतेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। यंदाचं पावसाळी अधिवेशन अपयशी ठरलं, मात्र विरोधकांना अधिवेशनातून अधिक फटका बसला आहे। विरोधकांनी संसदेत वारंवार भूमिका बदलल्यामुळे त्यांना ठोस राजकीय मुद्दा मांडता आला नाही अशी चर्चा देखील सध्या राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपाचे लोकसभा मुख्य प्रतोद संजय जयस्वाल यांनी सांगितलं की विरोधकांनी चर्चेचे मुद्दे वारंवार बदलले, गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण मागितले आणि ते देण्याची तयारी दाखवल्यानंतरही गृहमंत्र्यांचं म्हणणं आम्हाला ऐकायचं नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली। भाजपच्या आणखी एका नेत्याने सांगितलंय की गोंधळाच्या वातावरणातही सरकारने 12 विधेयके मंजूर करून घेतली। त्यामुळे सरकारसाठी हे कायदेशीर आणि घटनात्मक दृष्ट्या मोठं यश आहे असा दावाही त्यांनी केला आहे। या सगळ्याचा लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींच्या भूमिकेनेही भाजपला धक्का बसल्याचं बोललं जातंय। जंतर मंतरवरील आंदोलन, पोलिसांच्या अतिरेकाचे आरोप, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, अमित शहा यांचे सभागृहातील निवेदन न होणं आणि बांकीपूर व दतिया पोटनिवडणुकांमधील पराभव यांमुळे सरकारवर दबाव वाढल्याचं दिसत आहे। याशिवाय FCRA दुरुस्ती विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याच्या निर्णयाचाही सरकारला फटका बसला। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सरकारने ज्या
पद्धतीने सामना केला त्यावर भाजपच्या मित्रपक्षांनीही प्रश्न उपस्थित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। संसदेतील काही अनपेक्षित घडामोडींमुळे भाजपला धक्का दिला। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज रोखणाऱ्या विरोधी खासदारांवर निलंबनाची कारवाई केली नाही, यामुळे भाजपातील अनेक नेते आश्चर्यचकित झाले। त्याचवेळी राज्यसभा सभापती CP राधाकृष्णन यांनी सत्ताधारी खासदारांना सांगितलं की विरोधकांच्या भावनांना महत्त्व द्या आणि अमित शहा यांची सभागृहात उपस्थिती राहण्याची विरोधकांची मागणी पुढे मांडा। दोन्ही सभागृहातील पीठासीन अध्यक्षांच्या या भूमिकेमुळे देखील भाजपला धक्का बसल्याचं बोललं जातंय। या सगळ्या घडामोडी पाहता पावसाळी अधिवेशनात भाजपला संख्याबळ आणि विधेयकांच्या बाबतीत काही यश मिळालं असलं तरी राजकीय पातळीवर मात्र सरकारला बचावात्मक भूमिका घ्यावी लागल्याचं चित्र दिसत आहे। आंदोलनांपासून ते निवडणुकांच्या निकालांपर्यंत, पक्षांतर्गत निर्णयांपासून ते संसदेतल्या अनपेक्षित घडामोडींपर्यंत अनेक आघाड्यांवर भाजपसमोर प्रश्न उपस्थित झाले आहेत। मात्र या अधिवेशनामुळे विरोधकांना कितपत राजकीय फायदा झाला आणि भाजपच्या पुढील रणनीतीवर याचा नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।